Okay, so hello everyone. In this lecture, we will actually start our syllabus. Okay, so the title of our paper is Population and Nature Studies. So in previous lecture, we have discussed about the content of this syllabus. Content of this paper. So there are three units. The first unit is population ecology. The second unit it is ecosystem, and the third unit is the national parks and wildlife management, ecotourism and biopiracy. So today we will start with the first unit, that is the population ecology. So as we know, the earth is inhabited by various types of living organisms. म्हणजे पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. ओके, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांना आपण मेटाझोआ असं म्हणतो. मेटाझोआ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मग मल्टीसेल्युलर म्हणजे काय? अनेक पेशीय सजीव. आणि युनिसेल्युलर म्हणजे काय? एक पेशीय सजीव. सो फॉर एक्झाम्पल पॅरामेशियम घेतलं, अमिबा घेतलं, तर हे काय आहेत? युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. राईट, युनिसेल्युलर युकॅरियोटिक म्हणजे टाइप ऑफ सेल इज युकॅरियोटिक सेल. आणि जर आपण बॅक्टेरिया घेतलं, बॅक्टेरिया ज्याला आपण मराठीमध्ये जीवाणू म्हणतो, सो बॅक्टेरिया इज युनिसेल्युलर बट द टाइप ऑफ सेल इज प्रोकॅरियोटिक सेल. राईट, सो इन हे झाले युनिसेल्युलॅरिटी बाबत. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये सिंपल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. सिंपल म्हणजे काय? आपण जेव्हा बॉडी ऑर्गनायझेशन बघतो, बॉडी ऑर्गनायझेशन, तर सुरुवात होते सेल पासून. सो सेल इज द बेसिक अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सो सगळ्यात छोटं युनिट येतं लाईफचं सेल. मग सेल नंतर अशा मेनी सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यू. मेनी टिश्यूज कम टुगेदर टू फॉर्म ए ऑर्गन. सो सेल, टिश्यू, ऑर्गन असे ऑर्गन एकत्र येऊन बनते ऑर्गन सिस्टीम. आणि अशा ऑर्गन सिस्टीम्स एकत्र येऊन कॉर्डिनेशन मध्ये काम करतात आणि बनतात ऑर्गॅनिझम. असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स एकत्र येऊन तयार होते ग्रुप, किंवा आपण त्याला म्हणतो पॉप्युलेशन. बरोबर की नाही? असं. सो अर्थ इज इनहॅबिटेड बाय अ व्हेरियस टाइप्स ऑफ लाईफ फॉर्म्स. ओके, सो the living organisms they have tendency to live in a group. म्हणजे कोणतेही जीव असतील, सजीव असतील. आता आपण मोस्टली बोलूया हायर ऑर्गॅनिझम्स बाबत. तर हायर ऑर्गॅनिझम जे आहेत, प्राणी जे आहेत, आता झुलॉजी इट डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स. राईट, सो बेसिकली ॲनिमल्स जे आहेत, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स दे प्रेफर टू लिव्ह इन ए ग्रुप. सो देर आर सर्टन ॲडव्हान्टेजेस. ओके, ॲडव्हान्टेज असतात कशाचे? ग्रुपमध्ये राहिल्याने. म्हणजे ग्रुपमध्ये जर राहत असेल तर ठराविक फायदे देखील होतात ऑब्विसली सर्वाइव्ह होण्यासाठी. सो ॲनिमल्स दे लिव्ह इन ए ग्रुप. सो द वर्ड पॉप्युलेशन वॉज यूज टू डिस्क्राईब दिस ग्रुप्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग सगळ्यात पहिल्यांदा हा वर्ड जो आहे पॉप्युलेशन हा यूज केला गेला लॅटिन वर्ड पासून. आणि लॅटिन वर्ड होता पॉप्युलस. पॉप्युलस POPULUS. पॉप्युलसचा अर्थ होत होता ग्रुप. ओके, सो हे ग्रुप डिफाईन करण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी पॉप्युलेशन या शब्दाची ओळख करण्यात आली असं. ओके, सो फर्स्ट युनिट पॉप्युलेशन इकॉलॉजी. सो यामध्ये आपण स्टडी करणार आहोत अ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑर द प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप. ग्रुप म्हणजेच काय? आता इथे पॉप्युलेशन आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, सो ॲनिमल्स दे हॅव टेंडन्सी टू लिव्ह इन ए ग्रुप. ॲनिमल जे आहेत ते शक्यतो ग्रुपमध्ये राहणं प्रेफर करतात बिकॉज देर आर सर्टन बेनिफिट्स. ओके, काही फायदे देखील ग्रुपमध्ये राहिल्याने होत असतात, त्यामुळे ते ग्रुपमध्ये राहतात. ओके, सो सगळेच ॲनिमल्स ग्रुपमध्ये राहतात असं नाही. पण पॉप्युलेशन इकॉलॉजी म्हणजे काय? आपण जर मोठा जिओग्राफिकल एरिया कन्सिडर केला, म्हणजे आपण एखादं फॉरेस्ट कन्सिडर केलं, फॉरेस्ट म्हणजे जंगल, मग त्या जंगलामध्ये राहत असलेल्या वाघांची संख्या किंवा हरिणांची संख्या, डिअरची संख्या, किंवा आपण म्हणूया फॉक्सची संख्या. बरोबर की नाही? मग अशी पॉप्युलेशन इकॉलॉजीमध्ये तो जो ग्रुप आहे तो डिफाईन केला जातो. ओके, सो बेसिकली पॉप्युलेशन कॅन बी मोनोस्पेसिफिक ऑर पॉलिस्पेसिफिक. म्हणजे पॉप्युलेशन जी आहे ती
मोनोस्पेसिफिक असू शकते, पॉलिस्पेसिफिक पण असू शकते. ओके, सो पॉप्युलेशन कॅन बी मोनोस्पेसिफिक अँड पॉलिस्पेसिफिक. आता मोनोस्पेसिफिक म्हणजे काय? द पॉप्युलेशन विथ ओनली वन स्पेसिस, म्हणजे त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर स्पेसिसचीच पॉप्युलेशन आपण कन्सिडर करतो, ती झाली मोनोस्पेसिफिक पॉप्युलेशन. आता स्पेसिस म्हणजे काय? पुन्हा तुम्हाला 11वी 12वीला वगैरे झालं असेल पहा. स्पेसिस ओके, सो स्पेसिस म्हणजे काय? असे इंडिव्हिज्युअल्स की जे इंटरब्रीड करतात. इंटरब्रीड म्हणजे त्यांच्यामध्ये कॉप्युलेशन होतं, रिप्रोडक्शन होतं, अँड दे गिव्स बर्थ टू दी फर्टाईल ऑफस्प्रिंग. ओके, म्हणजे त्यांना जी पिल्ले होतात, ओके, तर ती मोठी होऊन पुन्हा त्यांनाही देखील पिल्लं होऊ शकतात. त्याला म्हटलं जातं स्पेसिस. ओके, सो इट इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच कॅन इंटरब्रीड. इंटरब्रीड म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं. रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यांना जी काही पिल्ले होतील, ऑफस्प्रिंग्स होतील. सो ते ऑफस्प्रिंग देखील कशी असतात? फर्टाईल असतात. फर्टाईल म्हणजे त्यांना पुढे जाऊन मोठी झाल्यानंतर, मॅच्युअर झाल्यानंतर पुन्हा पिल्ले किंवा ऑफस्प्रिंग्स होऊ शकतात असं. सो मोनोस्पेसिफिक. सो सिंगल स्पेसिसची पॉप्युलेशन असेल तर त्याला म्हणतात मोनोस्पेसिफिक, किंवा पॉप्युलेशन जी आहे ती पॉलिस्पेसिफिक देखील असू शकते. म्हणजे मेनी स्पेसिस एकत्र येऊन जी पॉप्युलेशन बनते तिला म्हटलं जातं पॉलिस्पेसिफिक पॉप्युलेशन. Okay, so basically population, it has a group characteristics. Group characteristic, mostly statistical, but these characteristics or the properties may or may not be applied to the individuals of that population. म्हणजे काय? प्रत्येक ग्रुपला आपण डिस्क्राइब करत असताना ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज असतात. ओके, ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काय असतात? प्रॉपर्टीज असतात. आणि या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या आपण त्या पॉप्युलेशन मधून एक जर इंडिव्हिज्युअल बाजूला घेतला तर त्या प्रॉपर्टी त्या एका इंडिव्हिज्युअलला अप्लाय होतील असं नाही. ओके, परंतु ती प्रॉपर्टी जी आहे त्या स्पेसिसची जी पॉप्युलेशन आहे त्यांना मात्र अप्लाय होऊ शकते. ओके, असं. सो ग्रुप कॅरेक्टरिस्टिक्स ऑर दी ग्रुप प्रॉपर्टीज कॅनॉट बी अप्लाय टू दी अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ऑफ दॅट स्पेसिस असं. सो मोस्टली पॉप्युलेशन इकॉलॉजीमध्ये ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या स्टडी केल्या जातात. फॉर एक्झाम्पल जन्मदर, मृत्यूदर. जन्मदर म्हणजे काय? बर्थ रेट किंवा मृत्यूदर, डेथ रेट, हा त्या पॉप्युलेशनचा आपण फाइंड आउट करू शकतो, एका इंडिव्हिज्युअलचा नाही. म्हणजे सपोज एक इंडिव्हिज्युअल आहे, त्याचा जन्मदर मृत्यूदर हा त्याला ऍप्लिकेबल नसतो, परंतु आपण मोठी पॉप्युलेशन घेतली तर त्यांना मात्र ह्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टी जी आहेत त्या अप्लाय होतात असं. ओके, सो दी पॉप्युलेशन जी असते जनरली इट इज डायनॅमिक. पॉप्युलेशन जी असते ती कशी असते? डायनॅमिक असते. पॉप्युलेशन इज डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे काय? दी पॉप्युलेशन इज नॉट ऑलवेज कॉन्स्टंट. पॉप्युलेशन जी आहे मग ती कोणत्याही इंडिव्हिज्युअलची असू द्यात, कोणत्याही स्पेसिसची असू द्यात, ती पॉप्युलेशन ही कॉन्स्टंट किंवा स्टेबल नसते. दी पॉप्युलेशन साइज मे डिक्रीज और मे इनक्रीज. पॉप्युलेशन साइज ही म्हणजे पॉप्युलेशन मध्ये जे काही इंडिव्हिज्युअल आहे त्यांचा नंबर कमीही होऊ शकतो किंवा जास्तही होऊ शकतो ड्यू टू व्हेरियस फॅक्टर्स. ओके, व्हेरियस फॅक्टर. फॉर एक्झाम्पल बर्थ रेट. इफ द बर्थ रेट इज मोर, बर्थ रेट इज मोर म्हणजे जर जन्मदर जास्त असेल तर पॉप्युलेशन साईज वाढेल की कमी होईल? तर ती वाढेल, बरोबर की नाही? आणि जर डेथ रेट जास्त असेल बर्थ रेट पेक्षा, म्हणजे बर्थ रेट कमी आहे परंतु डेथ रेट जास्त आहे. ओके, म्हणजे जन्माला येणारे यांची संख्या कमी आहे परंतु मरणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर पॉप्युलेशन साईज पुन्हा कमी होते. ओके, आणि बर्थ रेट जर जास्त असेल, डेथ रेट जर कमी असेल तर पॉप्युलेशन ही वाढते. परंतु
बर्थ रेट जेवढा आहे तेवढाच डेथ रेट देखील आहे. म्हणजे दोन्हींची लेवल ही सेम असेल तर पॉप्युलेशन ही कॉन्स्टंट राहते. परंतु ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ही नेहमी राहत नाही, कारण एन्व्हायरमेंट जे आहे ते कॉन्स्टंटली बदलत असतं सीझन वाईज, बरोबर की नाही. म्हणजे विंटर सीझन असेल, समर सीझन असेल किंवा रेनी सीझन असेल, एन्व्हायरमेंट जे आहे, क्लायमॅटिक कंडिशन्स जे आहेत ह्या नेहमी बदलत असतात. आणि प्रत्येक सीझन हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी फेवरेबल असेल असं नाही. फेवरेबल म्हणजे काय, सुटेबल जे आपण म्हणतो ते, बरोबर की नाही. फॉर एक्झाम्पल एक जस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, रेनी सीझन पावसाळ्याचं. सो बेसिकली आपल्याला जे बेडूक आहेत किंवा आपण त्यांना म्हणतो फ्रॉग, बरोबर की नाही. म्हणजे फ्रॉगची पॉप्युलेशन आपल्याला किंवा फ्रॉग आपल्याला कधी दिसतात तर पावसाळ्यामध्ये जास्त दिसतात. मग हिवाळ्यामध्ये, विंटरमध्ये आणि समर सीझनमध्ये बेडूक शक्यतो आपल्याला दिसत नाहीत, दिसले तरी क्वचित दिसतात, बरोबर की नाही. परंतु पावसाळा सुरू झाला की पावसाळ्याच्या पहिल्या पावसाबरोबरच बेडकांचं जे क्रॉकिंग साऊंड आहे, क्रॉकिंग साऊंड म्हणजे बेडकांचा जो आवाज करण्याची पद्धत असते किंवा आवाज असतो त्याला क्रॉकिंग साऊंड म्हणतात. आपल्याला पहिल्याच पावसामध्ये बेडकांचा आवाज यायला सुरुवात होते. मग पुढचे 3-4 महिने जो काय पावसाळ्याचा कालावधी आहे त्या 4 महिन्यामध्ये आपल्याला बेडकांची पॉप्युलेशन जास्त दिसते. आणि विंटर चालू झाला की त्यांची पॉप्युलेशन हळूहळू कमी होते. म्हणजे ते सगळे मरून जातात असं नाही, ते रेस्टिंग फेजमध्ये जातात, बरोबर की नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक सीझन हा इंडिव्हिज्युअलसाठी फेवरेबल असेल असं नाही, बरोबर की नाही. असं मग त्यानुसार देखील पॉप्युलेशन व्हॅरी होऊ शकते. ओके, आपण म्हणतो ना पॉप्युलेशन इज डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे काय, बदलत असणारी गोष्ट आहे ती, बदलत असणारी, चेंजिंग पॉप्युलेशन ऑलवेज कीप ऑन चेंजिंग, म्हणून त्याला म्हणतात डायनॅमिक. ओके, मग का डायनॅमिक आहे, ती कॉन्स्टंट का नाहीये, कारण बर्थ रेट प्रत्येक पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्ससाठी, प्लांटसाठी तो वेगवेगळा असतो. डेथ रेट वेगळा असू शकतो. क्लायमॅटिक कंडिशन्स सुटेबल असू शकतात, नसू शकतात, डिपेंड्स ऑन दी नेचर, बरोबर की नाही. अचानक काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीज आली, म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळेस देखील पॉप्युलेशन साईज कमी जास्त होऊ शकते. किंवा मायग्रेशन होत असेल. मायग्रेशन म्हणजे काय, जनरली ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम वन एरिया टू अनादर एरिया, सो पर्पज मे बी डिफरंट. ओके, म्हणजे ॲनिमल्समध्ये मायग्रेशन पाहायला मिळतं. मग त्यामध्ये असतं ॲलिमेंटरी मायग्रेशन, म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात तिथला फूड सोर्स डिक्लाइन झाला, म्हणजे त्यांना जे अन्न मिळतं ते कमी झालं तर फूडच्या सर्चमध्ये ॲनिमल्स दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात. आणि पुन्हा फेवरेबल कंडिशन्स आल्या, पाऊस वगैरे पडला, खूप सारं गवत आलं, झाडं आली, बरोबर की नाही, तिथे फूड सोर्स वाढला की ते ॲनिमल्स पुन्हा त्यांच्या नेटिव्ह प्लेसला येतात. त्यानंतर ब्रीडिंग मायग्रेशन असतं. ब्रीडिंग मायग्रेशन म्हणजे काय, रिप्रोडक्शनसाठी देखील काही ॲनिमल्स मायग्रेशन करतात. जसं आपल्याकडे काही बर्ड्स जे आहेत, बर्ड स्पेशीज या फॉरेन कंट्रीजमधून, कॉन्टिनेंटमधून आपल्याकडे भारतामध्ये येतात आणि ते इथे काही दिवस मुक्काम करतात. काही ब्रीडिंगसाठी येतात, ब्रीडिंगसाठी. आणि काही बर्ड जे आहेत, फॉर एक्झाम्पल फ्लेमिंगो वगैरे, तर ते ज्या ठिकाणी राहतात तिथलं टेम्परेचर खूप कमी होतं. मग त्या टेम्परेचरमध्ये त्यांना जी नॉर्मल लाईफ आहे ती स्पेंड करता येत नाही, सर्व्हाइव्ह करता येत नाही. म्हणून ते काय करतात, ते कोल्ड क्लायमॅटिक कंडिशन, एन्व्हायरमेंट त्याला स्किप करण्यासाठी ते भारतामध्ये येतात, की जिथे एन्व्हायरमेंट जे आहे, टेम्परेचर जे आहे, एन्व्हायरमेंटल किंवा क्लायमॅटिक कंडिशन जे आहेत त्या फेवरेबल असतात. मग इथे ते काही महिने राहतात आणि काही महिने ते त्यांचे इथला मुक्काम संपला की ते पुन्हा त्यांच्या मायदेशी किंवा ज्या ठिकाणी ते राहतात, नेटिव्ह प्लेस, त्या ठिकाणी ते पुन्हा मायग्रेट करतात असं. ओके, देन देर आर सर्टन फॅक्टर्स, फॉर एक्झाम्पल इमायग्रेशन, इमिग्रेशन अँड इमिग्रेशन. ओके, सो यामध्ये एक मुद्दा आहे, इमायग्रेशन अँड इमिग्रेशन. सो काही वेळेस काय होतं, तिथे जी पॉप्युलेशन आहे त्यामधून काही इंडिव्हिज्युअल्स ती जागा सोडतात आणि दुसरीकडे जातात कायमसाठी. ओके, म्हणजे त्या एरियामध्ये ते राहत होते, 100 जण राहत होते, ते कोणताही ॲनिमल असेल, त्या 100 पैकी 30-40 जण काय करतात, ती जागा कायमची सोडतात आणि दुसरीकडे जातात निघून, बरोबर की नाही. काही वेळेस काय होतं,
पण ते निघून जातात म्हणजे काय, ते दुसऱ्या ठिकाणी जातात. मग दुसरीकडे जिथे पॉप्युलेशन असेल त्यांच्यामध्ये जाऊन ते ऍड होतात. सो इकडची पॉप्युलेशन कमी झाली आणि ज्या ठिकाणी जाऊन ते राहायला सुरुवात केली तिथे जर ओरिजिनल इंडिव्हिज्युअल्स असतील त्यांची पॉप्युलेशन साईज यांच्या ॲडिशनमुळे तिथे वाढते, बरोबर की नाही. सो तिथली देखील बदलली, त्यांची इन्क्रीज झाली दुसऱ्या ठिकाणची आणि पहिल्या ठिकाणची डिक्लाइन झाली, कमी झाली, बरोबर की नाही. सो पॉप्युलेशन इज डायनॅमिक. सो पॉप्युलेशन कॅन बी मी मागाशी म्हटलं ना पॉप्युलेशन इकॉलॉजी, त्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात, मोस्टली स्टॅटिस्टिकल असतात, गणिती असतात. गणिती म्हणजे त्यावरून आपण वेगवेगळे प्रॉपर्टीज शोधू शकतो, फाइंड आउट करू शकतो. म्हणजे सगळ्या पॉप्युलेशनचा अभ्यास करण्यापेक्षा त्यापैकी सॅम्पल कलेक्ट करायचा, त्या सॅम्पलचा अभ्यास करायचा आणि तो पॉप्युलेशनला अप्लाय करायचा. त्या सॅम्पल सॅम्पल्स वरून आपल्याला जी काय माहिती मिळेल ती आपण पॉप्युलेशनसाठी अप्लाय करू शकतो. ओके, सो मोस्टली स्टॅटिस्टिकल. सो पॉप्युलेशन, सो डी इथे पहिली जी प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहोत तर ती आहे population density. Population density. So what is population density? So it is the number of individuals living in a particular area at a given time. Number of individuals living in LIVING living in particular area at a given time. म्हणजे त्या एरियामध्ये त्या वेळेला किती इंडिव्हिज्युअल्स त्या स्पेसिसचे राहत होते त्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो पॉप्युलेशन डेन्सिटी. आता यामध्ये अजून एक टर्म येते पॉप्युलेशन साईज. पॉप्युलेशन साईज म्हणजे एखाद्या ठिकाणी किती इंडिव्हिज्युअल्स राहतात ती झाली पॉप्युलेशन साईज. बट पॉप्युलेशन साईज इट कॅनॉट बी यूज टू give an information about the population, exact population density. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या नदीमध्ये, एखाद्या एखाद्या फॉरेस्टमध्ये 400 प्रकारची झाडं आहेत किंवा 400 सागाची झाडं आहेत, टिक. ओके, तर यामध्ये एरिया जो आहे तो जनरली कन्सिडर केला जात नाही पॉप्युलेशन साईज मध्ये. म्हणजे ह्युमनचे पॉप्युलेशन किती असं, म्हणजे जगभरातली ह्युमनची पॉप्युलेशन आपण तो आकडा आपल्याला मिळू शकतो, पण आपण यामध्ये टोटल एरिया कन्सिडर करत नाही. ओके, असं. सो बट पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एरिया कन्सिडर केला जातो. ओके, सो पॉप्युलेशन डेन्सिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज डी इज इक्वल टू स्मॉल एन अपॉन ए. सो हिअर डी इट इज population density and number of individuals, and A it represent area. So by using this formula we can find out the population density. So population density म्हणजे काय सांगितलं, a number of individuals living in a particular area at a given टाइम. त्या एरियामध्ये त्या वेळेला किती इंडिव्हिज्युअल्स राहत होते किंवा राहतात तर ती देते पॉप्युलेशन. ही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण वापरू शकतो पॉप्युलेशन डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी असं. बट देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. D is equal to n upon A. D represent population density which is we have to calculate by using these two values. N a number of individuals and A stands for area. त्या एरिया मध्ये किती इंडिव्हिज्युअल्स राहतात यांच्या प्रोपोर्शन ने आपण पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. सो पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती 2 प्रकारची असते. एक पहिली जी आहे ती आहे क्रूड डेन्सिटी आणि दुसरी आहे ऍक्च्युअल और इकॉलॉजिकल डेन्सिटी.
crude density and actual or ecological density. Okay, so crude density, it is used to give the information about a total number of individuals living in per unit area. A total number of individuals living in total number of individuals per unit area. It is the crude density. Okay, and actual or ecological density. So actual or ecological density, so it is a number of individuals living in habitable space per unit area. Crude density, it is number of individuals living in per unit area, crude density. Actual or ecological density, a number of individuals living in habitable space per unit area. Okay, so काय डिफरन्स कळतोय का या दोघांमध्ये, क्रूड आणि इकॉलॉजिकल किंवा त्याला आपण म्हणतो ऍक्च्युअल डेन्सिटी मध्ये. सो क्रूड डेन्सिटी मध्ये जनरली सगळा एरिया कन्सिडर केला जातो, वेदर इट इज हॅबिटेबल ऑर इनहॅबिटेबल. हॅबिटेबल म्हणजे काय, हॅबिटॅट, तुम्ही हा शब्द ऐकला असेल पहा, हॅबिट अँड हॅबिटॅट. हॅबिट मीन्स इट्स लाईफस्टाईल. ओके, हाऊ इट लिव्स, हाऊ इट रिप्रोड्यूस, हाऊ इट फीड्स. ओके, सो हे सगळं हॅबिटमध्ये स्टडी केलं जातं. आणि हॅबिटॅट म्हणजे व्हेअर इट लिव्स, त्याचा ॲड्रेस, तो कुठे राहतो, हे असतं हॅबिटॅट. सो बेसिकली क्रूड डेन्सिटीमध्ये संपूर्ण एरिया कन्सिडर केला जातो. मग त्या संपूर्ण एरियामधला म्हणजे संपूर्ण एरिया जो आहे त्यामध्ये राहण्यास योग्य आणि राहण्यास अयोग्य अशा दोन्ही प्रकारच्या जागा जरी असतील तरी देखील त्या कन्सिडर केल्या जातात क्रूड डेन्सिटीमध्ये. आणि ऍक्च्युअल डेन्सिटी किंवा इकॉलॉजिकल डेन्सिटीमध्ये ऍक्च्युअल अशी स्पेस कन्सिडर केली जाते की ज्या ठिकाणी ते ॲनिमल्स राहतात. म्हणजे जर आपण निसर्गामध्ये जर बघितलं, सो ॲनिमल डिस्ट्रीब्युशन ऑर द डिस्ट्रीब्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सो इट इज अनइव्हन. ते सगळीकडे सारखं नसतं, कारण सगळ्या ठिकाणच्या ज्या काही कंडिशन्स असतील, क्लायमॅटिक असतील, फिजिओलॉजिकल कंडिशन्स असतील, या सिमिलर नसतात, त्या वेगवेगळ्या असतात. बरोबर की नाही. असं म्हणजे आपल्या इथे जर आपण बघितलं तर झाडं आहेत, प्राणी पक्षी सगळे आहेत, पण डेझर्टमध्ये गेलं तर तिथे देखील प्राणी आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, परंतु ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या अडॅप्टेशनचे आपल्याला पाहायला मिळतात, कारण तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळ्या आहेत. बरोबर की नाही, इथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळ्या आहेत. आता क्रूड डेन्सिटी आणि ऍक्च्युअल किंवा इकॉलॉजिकल डेन्सिटी, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग इन पर युनिट एरिया, अँड ऍक्च्युअल ऑर इकॉलॉजिकल डेन्सिटी अँड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग इन हॅबिटेबल स्पेस. सो यामध्ये सेकंड टाईपच्या डेन्सिटीमध्ये ज्या ठिकाणी ते ॲनिमल्स ऍक्च्युअली राहू शकतात तीच तेवढीच जागा कन्सिडर केली जाते. फॉर एक्झाम्पल, पहिल्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर कोणती नदी कन्सिडर करा, रिव्हर, कोणती नदी, रिव्हर. सो त्या नदीमध्ये 1000 मासे राहतात. त्या नदीमध्ये आपण एक स्टेटमेंट केलं, त्या नदीमध्ये 1000 मासे राहतात. ओके, मग आपण जर नदी कन्सिडर केली, मग नदीमध्ये त्या रिव्हरमध्ये सगळ्याच ठिकाणी पाणी असतं असं नाही. ज्या ठिकाणी थोडासा खड्डा वगैरे आहे, ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं, स्टोअर होतं, बरोबर की नाही, त्या ठिकाणी मासे पाहायला मिळतात. पण काही असा नदीचा भाग असतो की जो कोरडा असतो, ड्राय असतो, बरोबर की नाही. मग ड्राय असेल, फक्त वाळू असेल, सँड असेल, त्या ठिकाणी मासे राहतात का? ऑब्व्हियसली नॉट. ज्या ठिकाणी पाणी असतं, पाणी आहे, त्याच ठिकाणी मासे राहतात. परंतु क्रूड डेन्सिटीमध्ये त्या नदीचा संपूर्ण एरिया कन्सिडर केला जातो. मग तिथे पाणी असू देत किंवा नसू देत, ही झाली क्रूड डेन्सिटी. पण ऍक्च्युअल डेन्सिटीमध्ये काय कन्सिडर केलं जातं? सपोज एखाद्या तळ्यामध्ये राहणारे, पॉन्डमध्ये राहणारे मासे, तळ्यामध्ये राहणारे मासे,
मग त्या या डेन्सिटीमध्ये काय कन्सिडर केलं जातं, तर त्या तळ्यामध्ये किती पाणी आहे, किती पाणी आहे, तर तेवढी डेप्थ किंवा त्याची डेप्थ किती आहे ही एवढीच कन्सिडर केली जाते आणि डेन्सिटी जी आहे ती त्या डेन्सिटी बद्दलची माहिती दिली जाते, ऍक्च्युअल ऑर इकॉलॉजिकल डेन्सिटी. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे तोच एरिया कन्सिडर केला जातो ही डेन्सिटी एक्सप्लेन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी. क्रूड डेन्सिटीमध्ये ओव्हरऑल सगळा एरिया कन्सिडर केला जातो. ओके, म्हणजे जरी तळ्याचं एक्झाम्पल दिलं, आपण तळं जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये ते पूर्ण भरलेलं असतं, पण पावसाळा संपला की पाण्याची लेवल कमी 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 होत जाते, लेवल जी आहे ती कमी कमी होत जाते. असं मग डेन्सिटी जी आहे ती वाढते की कमी होते, ऑब्विसली पाण्याची लेवल कमी झाली, एरिया कमी झाला, पण पॉप्युलेशन तेवढीच आहे म्हणजे डेन्सिटी वाढली, कारण राहायला जागा कमी झाली, ती कॉम्पॅक्ट जागेमध्ये राहायला सुरुवात झाली, बरोबर की नाही. पण पाण्याची पातळी वाढली की राहण्यासाठी एरिया देखील वाढतो, बरोबर की नाही. म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती कमी होत गेली, म्हणजे पाण्याची लेवल वाढल्यानंतर असं. ओके, सो ही आहे क्रूड डेन्सिटी आणि ऍक्च्युअल ऑर इकॉलॉजिकल डेन्सिटी. सो ऍक्च्युअल मध्ये और इकॉलॉजिकल डेन्सिटी मध्ये the habitable space is considered to give the information about the population density, and in crude density overall all the area is considered to give the density whether it is habitable or inhabitable. म्हणजे तिथे राहू शकतात किंवा राहू नाही शकत, अशा दोन्ही जागा यामध्ये कन्सिडर केल्या जातात, ती आहे क्रूड डेन्सिटी. सो क्रूड डेन्सिटी कॅनॉट बी यूज टू गिव्ह दी ऍक्च्युअल पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, ऍक्च्युअल पॉप्युलेशन डेन्सिटीसाठी आपल्याला सेकंड जी डेन्सिटी आहे ती कन्सिडर केली जाते असं. ओके, सो नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे ओके. सो मेथड्स टू एस्टिमेट दी पॉप्युलेशन डेन्सिटी. मग त्या एरियामध्ये नेमकी बघा, सो दी लिव्हिंग बीइंग्स दे एक्झिबिट अ ग्रेटर व्हेरिएशन इन देअर साइज, शेप ॲज वेल ॲज दी हॅबिटॅट. ओके, म्हणजे जे काही सजीव आहेत ते वेगवेगळ्या साईजचे असतात, शेपची असतात, ॲज वेल ॲज त्यांच्या राहण्याच्या जागा देखील वेगवेगळ्या असतात. ओके, म्हणजे आपण जर बघितलं पॅरामिशियम हा युनिसेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक आहे, युकॅरियोटिक आहे. आणि एलिफंट जर आपण कन्सिडर केला, इट हॅज अ ग्रेटर साईज, खूप मोठा आहे, अँड लिव्स इन अ बिगर एरियाज. ओके, त्याला हॅबिटेबल स्पेस ही जास्त लागते, फॉरेस्टमध्ये तो जनरली राहतो. सो आपण मग अशी ग्रेटर व्हेरिएशन आहे लाईफमध्ये, लाईफ फॉर्म्समध्ये, किंवा वनस्पती असतील, मोठाली झाडं देखील असतात, बुशेस देखील असतात, आणि गवत देखील त्यामध्ये येतं, बरोबर की नाही. किंवा ॲनिमल्समध्ये आपण कन्सिडर केलं की फुलपाखरं आहेत किंवा स्मॉल इन्सेक्ट्स आहेत, बरोबर की नाही. मग यांची देखील पॉप्युलेशन आपण फाइंड आउट करू शकतो. बट देर आर व्हेरियस मेथड्स टू एस्टिमेट दिस पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, सो त्यामध्ये सगळ्यात पहिली आहे मार्क रिलीज मेथड. Mark release method. Okay, so what happens in mark release method is, for example, this method is used for example for birds. पक्ष्यांसाठी, पक्ष्यांची जी पॉप्युलेशन आहे ती फाइंड आउट करण्यासाठी देखील या मेथडचा यूज केला जातो, मार्क रिलीज मेथड. म्हणजे काय केलं जातं, the birds are caught by using a particular नॉन हार्मफुल मेथड. म्हणजे पक्षी जे आहेत ते पकडले जातात.
ओके, वेगवेगळे अटेम्प्ट कॅरी केले जातात. सो पहिल्या अटेम्प्टमध्ये फॉर एक्झाम्पल पकडले 20 पक्षी, पहिल्या अटेम्प्टमध्ये किती पकडले 20 पक्षी. मग त्यांना काय केलं जातं, मार्क केलं जातं. मार्क केलं जातं म्हणजे कलरचा बँड वगैरे पायामध्ये किंवा ठराविक टॅग टॅग त्यांना लावला जातो पक्ष्यांना. ओके, आणि हे मार्क केलेले जे पक्षी आहेत ते सोडून दिले जातात, सगळे सोडून दिले जातात. ओके, म्हणजे इनिशियली 20 पकडले होते ते सगळे पुन्हा सोडून दिले. आणि दीज इंडिव्हिज्युअल्स आर अलाउड टू थरोली मिक्स विथ दी अदर पॉप्युलेशन. म्हणजे ते सोडून दिल्यानंतर त्यांना थरोली मिक्स होऊन दिलं जातं. आणि काही दिवसानंतर ठराविक टाइम स्पॅन नंतर पुन्हा पक्षी पकडले जातात, त्याच पॉप्युलेशनचे पुन्हा पकडले जातात. मग ते नंतरची बॅच जी पकडली जाते त्यामध्ये हे बघितलं जातं की सुरुवातीला जे टॅग केले होते ते किती इंडिव्हिज्युअल्स आता सापडले आणि अनटॅग म्हणजे जे ज्यांना टॅग केलेलं नाही असे नवीन इंडिव्हिज्युअल्स किती सापडले. ओके, तो डेटा, ती माहिती लिहून ठेवली जाते. पुन्हा सोडून दिलं जातं, पॉप्युलेशनमध्ये मिक्स होऊन दिलं जातं. ओके, काही ठराविक टाइम स्पॅन नंतर पुन्हा पकडलं जातं. असं सेव्हरल अटेम्प्ट्स जे आहेत ते कॅरी केले जातात. आणि ही जी माहिती आहे, ओके, म्हणजे नंतरच्या बॅचमध्ये पकडलेले त्यामध्ये मार्क केलेले किती होते आणि अनमार्क किती होते, मार्क अँड अनमार्क हे काउंट केले जातात. आणि या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज टाकून आपल्याला पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती एस्टिमेट करता येते मार्क रिलीज मेथडने. याला लिंकोलिन इंडेक्स असं देखील म्हटलं जातं, लिंकोलिन इंडेक्स. ओके, मार्क रिलीज मेथड n इज इक्वल टू m इंटू टी अपॉन आर, हा आहे याचा फॉर्म्युला. हियर so n it stands for population density, m stands for marked initially, t stands for total in second sample, and R mark recaptured. ओके, सो हा आहे फॉर्म्युला. n is equal to in bracket m into t upon r. So n stands for population density, m stands for marked initially म्हणजे सुरुवातीला जे पक्षी पकडले, सुरुवातीला जे पक्षी पकडले किंवा कोणता ॲनिमल्स असेल ज्यांना आपण ही मेथड अप्लाय करणार आहोत ते इनिशियल बॅच मध्ये जे पकडलेले आहेत त्या सगळ्यांना मार्क केलं जातं. फॉर एक्झाम्पल 20 पकडले होते, 20 जणांना मार्क केलं, ते सोडून दिले. ओके, मार्क इनिशियली 20 आपण पकडले, त्यांना मार्क केलं, टॅग केलं आणि सोडून दिलं. आणि त्यानंतर टोटल इन सेकंड सॅम्पल, टी स्टँड्स फॉर टोटल इन सेकंड सॅम्पल, आपण दुसऱ्या वेळेस पुन्हा त्यांना पकडलं. ओके, म्हणजे आपल्याला दुसऱ्या वेळेस फॉर एक्झाम्पल 30 इंडिव्हिज्युअल सापडले, 30, मग ते झाले इथे. ओके, म्हणजे इनिशियली फॉर एक्झाम्पल आता या केसमध्ये आपण पहिल्यांदा किती मार्क केले 20 आणि दुसऱ्या सॅम्पलमध्ये आपल्याला किती सापडले, 30 सापडले, एम इंटू टी. आणि आर जो आहे इट स्टँड्स फॉर मार्क रिकॅप्चर्ड, मार्क रिकॅप्चर म्हणजे सेकंड अटेम्प्ट मध्ये जे आपण पकडले या 30 मध्ये, तर त्यामध्ये किती जण मार्क केलेले होते जे आपण सुरुवातीच्या अटेम्प्ट मध्ये मार्क केले आणि सोडून दिले, दुसऱ्या अटेम्प्ट मधला जे आपण त्यांना पकडले, आपल्याला टोटल फॉर एक्झाम्पल 30 इंडिव्हिज्युअल सापडले. या 30 मध्ये किती जण मार्क केलेले होते, फॉर एक्झाम्पल आपल्याला 8 सापडले. ओके, 8, मग ती व्हॅल्यू येते इथे. ओके, आपल्याला व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकला 20 गुणिले 30 भागिले 8. मग हे आपण सॉल्व्ह केलं तर जी व्हॅल्यू येईल ते
पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. ते ज्या एरियामध्ये आपण यांना पक्ष्यांना पकडलं किंवा कोणता ॲनिमल असेल त्याला आपण पकडलं तर त्या एरियाची येते पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, सो या मेथडला म्हटलं जातं मार्क रिलीज मेथड. सिंपल आहे, काय अवघड नाही. काय केलं जातं, कोणताही ज्या ॲनिमलची पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची त्यांना पकडलं जातं. आता या आपण हत्तींच्या बाबत वापरू शकत नाही, एलिफंटला आपण ही मेथड वापरू शकत नाही, इट इज ह्यूज, आपण त्याला पकडू शकत नाही. मग तिथे सिंपल मेथड यूज केले जातं, सिंपल काउंटिंग मेथड. त्यांना इंडिव्हिज्युअली काउंट केलं जातं, बरोबर की नाही असं. पण पक्षी असेल किंवा रॅबिट असेल म्हणजे ससा वगैरे असेल तर यांना आपण पकडू शकतो, त्यांचे पॉप्युलेशन काउंट या मेथडने करू शकतो. ओके, सो आपण काय केलं, पहिल्यांदा पकडले, सगळ्यांना मार्क केलं, सोडून दिले, मार्किंग करून सोडून दिले. काही दिवसानंतर, कारण काही दिवसांचा स्पॅन दिला जातो, त्या दरम्यान ते पॉप्युलेशन बरोबर मिक्सअप होतात, बरोबर की नाही. आणि काही दिवसांनंतर पुन्हा आपण पकडले. सो टोटल इन सेकंड सॅम्पल जेवढे काय हाती लागतील त्या टाइममध्ये ते, मग त्या सेकंड सॅम्पलमध्ये किती जण मार्क केलेले होते म्हणजे मार्क रिकॅप्चर, किती जण मार्क केलेले आपण रिकॅप्चर केले ती व्हॅल्यू खाली टाकली जाते फॉर्म्युल्यामध्ये. आणि ही जी पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती आपण मेजर करू शकतो या मेथडने. याला म्हटलं तर मार्क रिकॅप्चर मेथड. ओके, सो अजून देखील एक दोन मेथड आहेत. फॉर एक्झाम्पल टोटल काउंट. टोटल काउंट म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर लार्ज इट इज दी मोस्ट करेक्ट मेथड टू काउंट दी पॉप्युलेशन डेन्सिटी. ओके, टोटल काउंट यामध्ये लार्ज ॲनिमल जे आहे ते आपण इंडिव्हिज्युअली काउंट करतो. मग आता कॅमेरे वगैरे यूज केले जातात, कॅमेरे तिथे फिट केले जातात आणि त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन गॅदर होते त्यावरून आपण टोटल काउंट करू शकतो. त्यानंतर क्वाड्रेट मेथड येते. क्वाड्रेट मेथड, quadrant method. So in quadrant method what is used, a square shaped wire loop is used. Okay, so it is randomly placed over the area. म्हणजे काय केलं जातं, स्क्वेअर ठराविक शेपचा साईजचा वायरचा लूप यूज केलं जातं आणि ते कोणत्या एरियावरती टाकायचं रॅन्डमली त्या एरियामध्ये. ते जिथे पडेल तर त्या स्क्वेअरच्या आतमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते काउंट केले जातात आणि असं रिपिटेशन्स केलं जातं, 5 वेळा 10 वेळा असं रिपिटेशन केलं जातं. ओके, मग त्या सॅम्पलमध्ये जे काही आपल्याला काउंटिंग मिळेल ते आपण लार्जर एरियाला अप्लाय करतो, त्याला म्हटलं जातं क्वाड्रेंट मेथड. अँड दी लास्ट मेथड इज पिलेट काउंटिंग मेथड. पिलेट काउंटिंग मेथड. So in pellet counting method, a dropping or the fecal matter is considered to count the population density. Pellet counting method म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल टायगर असेल किंवा लेपर्ड असतील, बिबट्या वगैरे असेल तर त्यांचं जे काही फेकल मॅटर आहे, अनडायजेस्टेड वेस्ट, त्यांची जी काही शी असेल, ओके, तर ती काउंट केली जाते पिलेट काउंटिंग मेथडमध्ये. किंवा टायगरच्या बाबतीत देखील त्याच प्रकारे काउंट केलं जातं. त्यांची जी काही ड्रॉपिंग्स असतात, अनडायजेस्टेड वेस्ट, ओके, त्यांची जी काही शी असेल तर ती यूज केली जाते या मेथडमध्ये, पिलेट काउंटिंग मेथड. सो जनरली प्रिडेटरी जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ही मेथड यूज केली जाते. सो आपण यामध्ये कोणकोणत्या मेथड्स पाहिल्या, मार्क रिलीज मेथड और मार्क रिकॅप्चर मेथड. यामध्ये मार्क करायचे, सोडायचे, काही दिवसानंतर पुन्हा पकडायचे, त्यामध्ये टोटल जे काय आपण पकडू सेकंड सॅम्पलमध्ये त्यामध्ये मार्क केलेले किती होते, अनमार्क किती होते ते फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे आणि पॉप्युलेशन डेन्सिटी आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आहे टोटल काउंट. टोटल काउंटमध्ये लार्जर ॲनिमल जे आहे ते आपण डायरेक्ट असं काउंट करू शकतो. त्यानंतर आहे क्वाड्रेंट मेथड. स्क्वेअर लूप यूज केलं जातं, रॅन्डमली एरियावरती प्लेस करायचं आणि त्या स्क्वेअरच्या आतमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते काउंट करायचे. म्हणजे इन्सेक्टची पॉप्युलेशन वगैरे, ग्रास इन्सेक्टची पॉप्युलेशन वगैरे आपण त्यावरून काउंट करू शकतो. पिलेट काउंटिंग मेथड, ॲनिमलचं जे ड्रॉपिंग आहेत त्यांचं फेकल मॅटर, अनडायजेस्टेड वेस्ट मॅटर ते काउंट केले जातात आणि त्यावरून आपण पॉप्युलेशन डेन्सिटी फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज अबाउट दी पॉप्युलेशन डेन्सिटी.
and the different methods to estimate the population density. Okay, so we will stop here for this lecture. In next lecture we will begin with the next point from the unit 1. Okay.